ZPPS Harbor CPS Sakar Karkhana TQ Loha District Nanded presenting Class 8 Scholarship English Marathi Medium Subject English Unit 1 Vocabulary Writing words using given clues. I am Sunil Kasmande, Tag Coordinator of Sakar Karkhana. Students, in any language vocabulary is very important. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहीत आहे की कुठल्याही भाषेमध्ये शब्दसंपत्ती अत्यंत महत्त्वाची असते. स्कॉलरशिपच्या या परीक्षेमध्ये युनिट 1 मध्ये व्होकॅब्युलरी या भागांतर्गत सब युनिट फर्स्ट रायटिंग वर्ड्स यूजिंग गिवन क्ल्यूज दिलेल्या सूचनानुसार शब्द लिहिणे ही संकल्पना आज आपण शिकणार आहोत. आपण सॅम्पल क्वेश्चन्स पाहूया. The first question is, which of the following word is not related to the game of cricket? पुढीलपैकी कोणता शब्द क्रिकेट या खेळाशी संबंधित नाही? The first option is wicket, stumps, umpire and goal. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की विकेट, स्टम्प्स आणि अंपायर ही सर्व शब्द क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत. These all words are related with cricket. केवळ गोल हा शब्द क्रिकेट या खेळाशी संबंधित नाही. तो हॉकी आणि फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. म्हणून क्रिकेट या खेळाशी संबंधित नाही असा शब्द गोल ऑप्शन क्रमांक 4. म्हणून आपल्याला 4 या ऑप्शन क्रमांकाला व्यवस्थित गोल करायचा आहे. मेक अ प्रॉपर राउंड विथ ऑप्शन्स 4. Second question is, choose the correct alternative to complete the sentence. दिलेले वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. The dog in the picture is, the option first is running with the cat, chasing the cat. Chasing म्हणजे पाठलाग करणे. Third option is playing with the cat and fourth वॉकिंग विथ द कॅट. जर आपण नीट चित्रात पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की डॉग हा कॅटला चेस करत आहे. द डॉग इज चेसिंग द कॅट. सो ऑप्शन सेकंड, चेसिंग द कॅट इज आवर ऑप्शन. थर्ड क्वेश्चन, select 2 words for the person who makes people laugh in the circus. सर्कसमध्ये लोकांना हसवणाऱ्या व्यक्तीकरता पर्यायातून 2 शब्द निवडा. स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये इयत्ता 8वी साठी कधीकधी 2 पर्याय निवडा असा प्रश्न येत असतो. तेव्हा दोन्हीही अचूक पर्याय निवडणे आवश्यक असतं. एक अचूक आणि एक चुकीचा पर्याय निवडल्यास आपला प्रश्न चुकतो. तर ऑप्शन्स आहेत रिंगमास्टर, क्लाउन, juggler आणि जोकर. As you know what is mean by ringmaster. Ringmaster means a person who used to play and shows all activities by the tigers and lions. ringmaster म्हणजे सिंह आणि वाघासारख्या प्राण्यांकडून कर्तव्य करून घेणारा. क्लाउन म्हणजे जोकर जो हसवण्याचं कार्य करतो. जगलर म्हणजे जादूगार आणि जोकर म्हणजे जोकर विदूषक आपण ज्याला म्हणत असतो. तर या ठिकाणी क्लाउन आणि जोकर हे लोकांना हसवण्याचं कार्य करतात. म्हणून आपल्याला 2 ऑप्शन निवडणं आवश्यक आहे. ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 4. रिअरेंज द लेटर्स अँड नेम द थिंग्स यू वेअर इन द विंटर. या ठिकाणी TEWSARE हे जंबल आहेत. अक्षरांची पुनर्मांडणी करायची आणि हिवाळ्यात परिधान करता अशा कपड्याचा वापर सांगा. तर पहिला ऑप्शन आहे WASTRE, असा काही शब्द नसतो. 2 ऑप्शन आहे रेनकोट जो आपण पावसाळ्यात परिधान करतो. 3 ऑप्शन आहे जे आपलं उत्तर आहे स्वेटर. आणि 4था ऑप्शन ज्याचं स्पेलिंग गलत आहे किंवा स्वेटरसारखा प्रोनाउन्सिएशन वाटतो पण पर्याय क्रमांक 3 स्वेटर. फाइंड द ऑड मॅन आउट फ्रॉम द ऑप्शन.
पुढील यादीतून वेगळा असलेला शब्द निवडा. फर्स्ट ऑप्शन इज रेड, सेकंड कलर, थर्ड येल्लो, फोर्थ ब्ल्यू. आणि रेड, येल्लो, ब्ल्यू ही रंगांची नावे आहेत. तर कलर हे स्वतः रंग आहे, रंगाचं नाव नाही. म्हणून गटात न बसणारा शब्द कलर आहे. ऑड मॅन आउट, कलर. क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस, सरावासाठी प्रश्न. फाइंड द वर्ड्स दॅट इज नॉट रिलेटेड विथ टेस्ट. टेस्टशी संबंधित नसलेला शब्द शोधा. यम्मी, यम्मी म्हणजे चवदार, खमंग. डिलिशियस म्हणजे सुद्धा खमंग, चवदार. लाऊड म्हणजे मोठा आणि टेस्टी म्हणजे चवदार, चविष्ट. त्यामुळं चवीशी संबंधित नसणारा शब्द आहे लाऊड. प्रश्न दुसरा, फाइंड द ऑड मॅन आउट. वेगळा शब्द निवडा. सँडल्स, सॉक्स, शूज, गमबूट्स. गमबूट्स म्हणजे रबरी बूट. तर या ठिकाणी बाकी सगळी पादत्राणांची नावे आहेत. सँडल्स, शूज आणि गमबूट्स. सॉक्स हे पादत्राणे नाही, सॉक्स म्हणजे मोजे. म्हणून फाइंड द ऑड मॅन आउट म्हणजेच सॉक्स. चूज द पिक्चर रिलेटेड विथ द वर्ड लॉक. लॉक म्हणजे कुलूप या शब्दाशी संबंधित असलेले चित्र निवडा. पहिला ऑप्शन आहे कुऱ्हाड, ॲक्स. दुसरं पिन, तिसरं की आणि चौथं नाईफ. तर लॉकशी संबंधित असणारा शब्द आहे की, म्हणून ऑप्शन क्रमांक 3. चूज 2 वर्ड्स फॉर द पर्सन हू राईट्स बुक्स. पुस्तकं लिहिणाऱ्या व्यक्तीसाठी 2 शब्द निवडा. फर्स्ट आहे एडिटर, ज्याला आपण मराठीत संपादक म्हणतो. रायटर म्हणजे लेखक, ऑथर म्हणजे लेखक आणि क्रिएटर म्हणजे निर्माता. म्हणून पुस्तक लिहिणाऱ्या व्यक्तीसाठी 2 शब्द. या ठिकाणी सुद्धा आपल्याला 2 ऑप्शन निवडायचे आहेत, रायटर आणि ऑथर. आपल्याला रायटर आणि ऑथर दोन्ही ऑप्शन निवडावे लागतील. हिअर वी हॅव टू चूज बोथ ऑप्शन्स, रायटर अँड ऑथर. 5वा प्रश्न, चूज द करेक्ट वर्ड ऑफ कंपॅरिझन. कंपॅरिझन आणि तुलनेसाठी योग्य शब्द निवडा. ॲज, डॅडॅस, ॲज बी. मधमाशी सारखा. हेल्दी, आयडियल, आदर्श, ॲक्टिव्ह, सतत ॲक्टिव्ह असलेला आणि बिझी. तर आपण जी प्रोव्हर्ब आहे, फ्रेज आहे, ॲज बिझी ॲज बी असं आपण म्हणत असतो. म्हणून ॲज बिझी ॲज बी, 4th ऑप्शन. इफ अ लेमन इज सोअर द चिली इज. तर आपल्याला तुलना करायची आहे की जर लिंबू हे आंबट असेल तर चिली कशी असणार आहे, सोर, आंबट असणार नाही. हॉट म्हणजे गरम, चिली हॉट असते, गरम असते. बिटर म्हणजे कडू आणि ग्रीन म्हणजे हिरवी. म्हणून इफ लेमन इज सोर द चिली इज हॉट, गरम. ऑप्शन क्रमांक 2. चूज द करेक्ट वर्ड फॉर द फॉलोइंग पिक्चर. पुढील चित्रासाठी योग्य शब्द निवडा. चित्र पहा. लुक ॲट द पिक्चर केअरफुली. ऑब्झर्व द पिक्चर. what the picture is doing, a man is doing. He is an artist, an author, an actor, a photographer. By seeing picture you can easily know that he is an artist. He is making a picture. तो एक आर्टिस्ट आहे, चित्र काढत आहे. ऑथर म्हणजे लेखक, ॲक्टर म्हणजे नट, अभिनय करणारा आणि फोटोग्राफर म्हणजे कॅमेराचा वापर करून फोटो काढणारा. तर आपण चित्रात पाहिलेलं आहे की हा जो गृहस्थ आहे तो आर्टिस्ट आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1. विच ऑफ द फॉलोइंग थिंग्स इज यूज फॉर कटिंग ग्रास. पुढीलपैकी कोणते साधन गवत कापण्यासाठी उपयोगात येते. फर्स्ट ऑप्शन आहे सिकल, सेकंड ऑप्शन आहे हो, पिक ॲक्स आणि ॲक्स. तर आपण सिकल म्हणजे पहिलं ऑप्शन विळा आपण गवत कापण्यासाठी वापरत असतो. तर फर्स्ट ऑप्शन सिकल, विळा. Read the sentence, choose the correct alternative to complete the sentence. He has gone outside to find as he wanted to throw a dadass. The bean, B-E-N, bean नाही, B-I-N, bean हे पण नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 आहे बीन. B-I-N, बीन म्हणजे कणगी आणि बीन म्हणजे धान्य. कणगीमध्ये धान्य टाकण्यासाठी. म्हणून ऑप्शन क्रमांक 2, बीन अँड बीन. सेकंड ऑप्शन इज रॉंग and fourth option is also wrong. Choose the correct descriptions of the following picture. पुढील चित्रासाठी योग्य वर्णन निवडा.
a bundle of pipes, a group of sticks, a bundle of vegetables, a bundle of sticks. Picture पाहिल्याच्या नंतर a bundle of sticks. You can see that there is a bundle of sticks. Point out the odd body part of the bird. या पक्ष्याच्या शरीराचा वेगळा अवयव निदर्शनास आणा. तर वेगळा अवयव आहे याचा अँटेना आहे. बीक म्हणजे चोंच, क्लॉज म्हणजे नख, टेल म्हणजे शेपूट, तर अँटेना थर्ड ऑप्शन. सेकंड 12 क्वेश्चन्स. विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज ऑड. पुढीलपैकी कोणती जोडी वेगळी आहे. कॅट स्पर करतात, कॅटच्या आवाजाला पर म्हणतात. उल्स रोअर, तर उल्स रोअर करत नसतात, तर रोअर लॉयन अँड टायगर करतात, म्हणून ऑड मॅन आउट आहे. उल्स अँड रोअर. मंकी चॅटर करतात, फ्रॉक्स क्रॉक करतात, म्हणून आपली पुढीलपैकी कोणती जोडी वेगळी आहे, तो उल्स रोअर. राईट द प्रॉपर रिलेटेड वर्ड. ईट, टेस्ट, स्पीक, ड्रिंक. तर आपण या सगळ्या ईट, टेस्ट, स्पीक आणि ड्रिंक युजिंग टंग करत असतो. तर टंग इज आवर ऑप्शन. टीथ्स आर व्हाईट, द स्काय इज ब्ल्यू. स्काय ब्ल्यू असतो, ब्लॅक नसतो, रेड नसतो, पर्पल नसतो. पर्पल म्हणजे जांभळा, म्हणून स्काय इज ब्ल्यू. विच पेअर ऑफ इक्विपमेंट अँड गेम इज रॉंग. क्रिकेट बॅट्स, टेनिस रॅकेट्स, बॅडमिंटन बॅट, हॉकी स्टिक. तर बॅडमिंटन बॅट इज रॉंग. बॅडमिंटन you should have rackets. Select the proper picture for the turban. The first picture is of crown, second one is of cap, third one is turban, and the fourth one is Gandhi cap. So our option is turban 3. Find out meaningful word related to internet from the jumble words. दिलेल्या अक्षरापासून तयार होणारा इंटरनेटशी संबंधित शब्द निवडा. KIPEWIDIA यापासून होणारा शब्द आहे विकिपीडिया. द फोर्थ ऑप्शन. एन्सायक्लोपीडिया इज रॉंग, वेबसाइट इज रॉंग, नॉलेज इज रॉंग, विकिपीडिया इज करेक्ट. And the last question is choose the correct alternative. योग्य पर्याय निवडा. You can see these questions they asked in 2018. Manoj is good at slicing, cutting or chopping fruits and vegetables. He can also prepare tasty salads. He likes sifting grain or flour. Even he can sell peas and green gram. By reading this we can say that Manoj can become a good vegetable vendor, भाजीपाला विकणारा, शॉपकीपर, दुकानदार, वेटर आणि safe. So you can see by reading all that, safe is our option 4th. Safe. Glossary. You can put down this glossary in your notebook by pausing this video. Thanks for watching.